CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शहराच्या सामाजिक आणि औद्योगिक जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या पानसड समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विश्वकर्मा प्रकट दिन व उद्योग दिन उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। शनिवार 31 जानेवारी 2026 रोजी चिखलीतील खंडाळा रोडवरील श्री विश्वकर्मा मंदिरात या अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। धार्मिक विधी आणि भव्य शोभायात्रा। उत्सवाची सुरुवात पहाटेच्या मंगलमय वातावरणात करण्यात आली। सकाळी 9 वाजता श्री विश्वकर्मा पूजन आणि 10 वाजता ध्वजपूजन करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सकाळी 11 वाजता निघणारी भव्य शोभायात्रा। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि प्रभू विश्वकर्मांच्या जयघोषात शहर दणाणले होते। समाजातील गुणवंतांचा आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला। दुपारी 1:30 वाजता खेळ पैठणीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला। सायंकाळी 5:30 वाजता हळदी कुंकू समारंभाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली। या सोहळ्याला शहरातील सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब नोंदविला। CCN न्यूज चिखली बुलढाणा। प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना तसेच सर्व कारागीर बांधवांना मनापासून हार्दिक शुभकामना देतो। चिखली सुतार समाज हा गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी करत आहे। अत्यंत अल्पसा समाज जरी असला तरी खूप मोठं असं काम या समाजाच्या माध्यमातून सदैव होत असतं। हा समाज एक उत्कृष्ट कारागीर म्हणून हा ओळखला जातो आणि या कारागिरीच्या माध्यमातूनच चिखली शहरामध्ये असो किंवा चिखली शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असो जय विश्वकर्मा। आज 31 जानेवारी 2026 रोजी प्रभू विश्वकर्मा जयंती उल्हासात साजरी झाली। या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि प्रभू विश्वकर्माचा संदेश हा जागतिक स्तरावर पोहोचावा त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रामाणिकपणे हा उत्सव साजरा करून समाजाची शोभा वाढावी। त्याचप्रमाणे आपल्या कष्टाला सर्वांनी साथ द्यावी, त्याला न्याय द्यावा, न्यायप्रविष्ट करावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि सालाबादाप्रमाणे हा दरवर्षी उत्सव चांगल्या प्रकारे संपन्न करावा। जय विश्वकर्मा। आज भगवान विश्वकर्माजींच्या जयंतीनिमित्त इथं हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याचा योग आला। तसं मागच्या वर्षी सुद्धा हे पहिलं वर्ष होतं। तिथे फक्त मंदिराची स्थापना झाली होती आणि त्यानंतर इथे संपूर्ण मंदिर बांधलं गेलं आणि चिखलीचे आमदार सौ श्वेताताई माले पाटील यांनी इथे सभामंडप दिला, इथे येण्यासाठी रस्ता दिला। त्यासाठी जवळपास 70 लाख रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि आज इथे येऊन भगवान विश्वकर्माजींच्या चरित्राबद्दल सुद्धा विश्वकर्मा जयंती निमित्त चिखली तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतो आहे आणि विश्वकर्मा जयंती हा प्रत्येक गावामध्ये साजरा होतोय। आजच्या या चिखलीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये या तालुक्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या अनुपस्थितीत त्यांचे वडील त्यांनी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली, मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी समाजाच्या मागणीनुसार आजच्या कार्यक्रमाचं औचित्य आहे की चिखलीमध्ये ज्या पद्धतीने विकास करण्यास सौ श्वेताताई महाले पाटील काम करत आहेत तशीच संपूर्ण विश्वकर्मी समाजाची जो काही निर्मिती करतो त्या सगळ्या कारागिरांसाठी विश्वकर्मा सृष्टी निर्माण व्हावी अशी संपूर्ण समाजाच्या वतीने मागणी आम्ही आदरणीय ताईंकडे केलेली आहे आणि सौ श्वेताताई महाले पाटील व या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सुविसहायक असलेले विद्याधर महाले साहेब यांच्या कल्पक नेतृत्वामुळे आम्हाला संपूर्ण विश्वकर्मी समाजाला विश्वास आहे की महाराष्ट्रातील पहिली विश्वकर्मा सृष्टी या ठिकाणी चिखलीमध्ये निर्माण होईल आणि अशी मागणी संपूर्ण समाजावतीने आम्ही साहेबांकडे केलेली आहे। आदरणीय काका ताईंकडे ही मागणी पोहोचेल आणि आम्हाला विश्वास आहे हे कार्य ज्या पद्धतीने PM विश्वकर्मा मोदीजींनी विश्वकर्मी समाजाकरता निर्माण केलं त्याच पद्धतीने महाराष्ट्रातलं पहिलं विश्वकर्मा सृष्टी आदरणीय श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वामुळेच होईल हा आमच्यामध्ये शंका नाही आणि ही व्हावी ही आमची मागणी आहे। धन्यवाद।
तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.